तीच पंचांना देखील विनंती असेल सामन्याला सुरुवात करून घ्यायची. ऑल सेट ऑल रेडी टू फाईट. नक्कीच या स्पर्धेतला सेमीफायनलचा एकंदरीतच हा दुसरा सामना या ठिकाणी खेळला जातोय. सेमीफायनलचा एकंदरीतच दुसरा सामना या ठिकाणी आपण सुरू होताना देखील पाहिलेल्या दोन्ही संघांनी नक्कीच कालच्या दुसऱ्या दिवसात सर्वांची मनं या ठिकाणी जिंकून घेतलेली आहेत. अशा प्रकारचे हे संघ या ठिकाणी आहेत. प्रमुख मान्यवर देखील या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांच्याच साक्षीने या ठिकाणी हा स्पर्धेतील दुसरा सामना ज्याला या ठिकाणी प्रारंभ केला जातोय, आरंभ केला जातोय, शुभारंभ केला जातोय आणि प्रारंभीची अशा प्रकारची या ठिकाणी ही पहिली चढाई केली जाते आणि पहिली चढाई नक्कीच वेळेच्या माध्यमातून वारंवार अशा प्रकारचा हा जो खेळाडू आहे नक्कीच साजन ज्याच्यावरती एक दरमदार असते, ज्याच्यावरती सर्वांच्या नजरा असतात आणि नेहमीच सर्वांच्या नजरा खेचून घेण्याचं काम हा खेळाडू या ठिकाणी करत असतो. एक संघाचा प्रमुख अशा प्रकारचा चढाईपट्टू आहे, परंतु तो चढाईपट्टू असताना आता मात्र आक्रमण या ठिकाणी करण्याकरिता, आक्रमण या ठिकाणी सजवण्याकरिता गोलकोट संघाचा हा जो चढाईपट्टू आहे ज्याने मात्र पाहिलं ना तो स्वतःच्या डाव्या टोकातून चढायला प्रारंभ केलाय. परंतु अशा प्रसंगी या ठिकाणी पाहायचं आहे प्रतिस्पर्धी संघातील उजवा मध्यरक्षक खेळाडू साहिलच्या माध्यमातून कीच या ठिकाणी मात्र सुरुवात कशा पद्धतीने आली तर सुरुवात दोन्ही संघाच्या दिशेने या ठिकाणी चांगली झाली. कारण दोन्ही संघाने अशा पद्धतीने पकडीमध्ये सुरुवात केलेली आहे म्हणजे ज्यांचा पकडीवरती विश्वास आहे अशा प्रकारचे दोन संघ आहेत. कारण एका संघाने पहिले तर प्रतिस्पर्धी संघातील गोलकोट संघाची या ठिकाणी चढाई रोखली होती तर त्याचं उत्तर अशा पद्धतीने दिलं जातंय की म्हणजे आम्ही देखील तुमच्या चढाईपट्टूला या ठिकाणी रोखलं म्हणजे टिक फॉर टॅग, ईट का जवाब पत्तर से आणि प्रश्न का जवाब उत्तर से या ठिकाणी दिले जाते. अशाच पद्धतीचे दोन संघ जे आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करून इथपर्यंत दाखल झालेत. ज्यांनी पाहिलं तर कालच्या दिवसात दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जिंकला होता, दुसरा सामना जिंकला होता, क्वार्टर सेमीचा तिसरा सामना जिंकला होता. दोन्ही संघ तिन्ही सामने जिंकून इथपर्यंत दाखल झालेत आणि दाखल झाल्यानंतर आता त्यांच्यासमोर एक ध्येय आहे की आम्हाला याच चषकावरती नाव कोरण्याकरिता हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे याच्याकरिता कारण ही स्पर्धा कशा पद्धतीची आहे, ही स्पर्धा एक लाख मुलाची स्पर्धा आहे आणि लाख मुलाच्या स्पर्धेतला एक लाख मुलाचा अशा प्रकारचा दर्जेदार सामना आपण या ठिकाणी पाहतो आणि ज्याच सामन्याचे नक्कीच तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी साक्षीदार शिलेदार होताना देखील पाहतो. परंतु त्याच प्रसंगी या ठिकाणी पाहायचं नक्कीच निदान रेषा या ठिकाणी व्हॅलिड झालेली नाहीये. त्याच कारणास्तव नक्कीच तो या ठिकाणी जो चढाईपट्टू आहे ना तो त्या ठिकाणी बाद होतोय ज्याचा एक नक्कीच प्लस पॉइंट आहे आणि तो फायदा या ठिकाणी वेळे संघाकरिता होतोय. कारण दोन्ही संघांनी पाहिलं तर कालच्या दुसऱ्या दिवसात एक चांगल्या संघांवरती मात केली होती. अशा प्रकारचे संघ या ठिकाणी आहेत आणि वेळेचा मित्रांनो अशा प्रकारचा संघ आहे जो गत वर्षात या स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. गत वर्षात हाच शिवसंघर्ष वेळेचा संघ ज्यांनी नावाप्रमाणे खऱ्या अर्थाने संघर्ष केला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात देखील, परंतु एका दुसऱ्या गुणाने तो संघ त्या ठिकाणी पराभूत झाला होता. परंतु ह्या वर्षी त्यांच्याकडे ध्येय आहे की या वर्षी नक्कीच आम्ही ह्या चषकावरती नाव कोरणार. त्याचकरिता त्यांना प्रथमतः याच वक्रतुंड गोलकोट संघातील जे 7 खेळाडू आहेत त्यांच्या प्लॅनिंग करून मैदानामध्ये शिवसंघर्ष क्रीडा मंडळ वेळ संघ आता या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच ही तिसरी चढाई नक्कीच केली आहे. त्यांनी वारंवार जेव्हा या ठिकाणी वेळ संघाच्या तिसऱ्या चढाई असतात तेव्हा नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी साजनवरती डाव रचला जातो आणि तो खेळाडू जर पाहिला ना त्याचं नाव मोठं आहे आणि प्रत्येक सामन्यात जो कामगिरी देखील या ठिकाणी मोठी करत असतो. म्हणून तर या ठिकाणी पहा 1 विरुद्ध 3 गुण कोणाचे आहेत तर शिवसंघर्ष वेळे संघाचे आहेत आणि 1 गुण कोणाचा आहे ज्यांनी नक्कीच सुरुवातीची पहिली पकड केली होती. अशा प्रकारचा या ठिकाणी हाच वक्रतुंड क्रीडा मंडळ गोलकोटचा संघ म्हणजे एक संघ या ठिकाणी गोलकोट गावाला बिलॉंग करतो तर एक संघ या ठिकाणी वेळे गावाला बिलॉंग करतो. अशाच पद्धतीने या ठिकाणी दोन्ही चांगल्या प्रकारचे संघ या ठिकाणी आहेत ज्यांच्या माध्यमातून एक चांगली लढत देखील होणार आहे. कारण एक जर पाहिलं ना तर पहिल्याच सेमीफायनलच्या सामन्यात जय हनुमान कळंबस्ते हा संघ त्या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि अंतिम फेरीमध्ये त्यांच्या समोर खेळणारा संघ चालू सामन्यातील विजय संघ या ठिकाणी
तदनंतर या ठिकाणी आपण क्रीडा नगरीत ज्यांचं आगमन होताना पाहतो ते म्हणजेच आदरणीय सन्माननीय जनार्दनजी पवार सर यांचं देखील या ठिकाणी आगमन. वेलकम सर. आम्ही आपल्या या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ पिंपरी बुद्रुकच्या स्पर्धेत स्वागत करतोय. ज्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष देखील आहेत राष्ट्रवादी जे या ठिकाणी एक प्रमुख अशा प्रकारचे महत्वाचे व्यक्तिमत्व देखील आहेत. त्यांच्या समवेत या ठिकाणी संजयजी डेरवणकर सर देखील आहेत जे देखील सचिव आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. अशाच प्रकारचे संजयजी डेरवणकर सर अशा दोन्ही अतिथींचा या स्पर्धेत नक्कीच वेलकम आहे. धन्यवाद सर. आपण देखील वेळात वेळ करून इथपर्यंत दाखल झालात. मी सांगितलं की पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये देखील अनेक अशा प्रकारचे या ठिकाणी व्यक्तिमत्व आहेत. परंतु आता या ठिकाणी पाहतो नक्कीच तदनंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने बोलतोय. मैदानावरती काय चाललंय तर नक्कीच मैदानावरती या ठिकाणी कबड्डीचा रणसंग्राम आणि महासंग्राम या ठिकाणी खेळ होतो. म्हणजे अर्थातच 2024-25 चा हा एक महत्वाचा रणसंग्राम आहे. आणि हे दोन्ही संघ मित्रांनो अशा पद्धतीचे आहेत की या वर्षाची ह्याच मंडळाची जी पहिल्या वर्षाची स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सागर क्रीडा मंडळ कोंढमाळा संघ नक्कीच अंतिम विजेता झाला होता. परंतु ज्यांच्याबरोबर फायनल खेळण्याचा विक्रम याच वक्रतुंड गोलकोट संघ जो पहिल्या वर्षात फायनल मध्ये या ठिकाणी दाखल झाला होता. परंतु गत वर्षीचं दुसरं वर्ष होतं आणि ज्या वर्षात देखील सागर कोंढमाळा संघाने अंतिम चषकावरती नाव कोरलं होतं. परंतु नाव कोरलं असताना त्यांचा प्रतिस्पर्धी संघ कोणता होता जो आता मैदानामध्ये आहे म्हणजेच शिवसंघर्ष वेहळीचा संघ. म्हणजे दोन्ही संघ आहेत ज्यांनी ह्या स्पर्धेत एकंदरीतच फायनल खेळण्याचा विक्रम केलेला आहे. परंतु यावर्षी तसं होणार नाहीये. यावर्षी दोघांपैकी एक संघ कोणता तरी फायनलमध्ये दाखल होणार. यावेळीची ही तिसरी चढाई आहे. पुन्हा प्राप्त या ठिकाणी चढाई करावी लागेल ज्याने नक्कीच कालच्या दिवसात एक चांगला खेळ केला होता. परंतु आता जर पाहिलं तर 5चा संच आहे. म्हणजे जे कठीण आव्हान आहे ते सोपं करत असताना या ठिकाणी पाहिलं त्याच प्रसंगी या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच कोपराक्षक अभिच्या माध्यमातून एक डबल थायवड प्रकारची एक चांगली पकड या ठिकाणी आपण पाहिली. एक चांगली पकड देखील या ठिकाणी केल्यानंतर आता जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर 4 आकडेवारी या ठिकाणी शिवसंघाची वेळ संघाची आहे. 3 आकडेवारी या ठिकाणी याच वक्रतुंड गोलकोट संघाची आहे. त्यांनी जर पाहिलं तर ह्याच मैदानाचा दोघांनाही अनुभव आहे. याच मैदानाचा अनुभवाचा विचार केला तर दोन्ही संघांना कारण अंतिम फेरीत दाखल होणं हे देखील एक सर्वात मोठं कौशल्य आहे. ते ह्या दोन्ही संघांकडे देखील आहे. ज्याच्यातील या ठिकाणी पाहिलं तर साहिलच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी बोनस गुण प्राप्त होतोय. साहिलच्या माध्यमातून या ठिकाणी एक बोनस स्वरूपाचा गुण प्राप्त झाले. एकची जी आघाडी होती ती वाढवली जाते. एकीची आघाडी या ठिकाणी वाढवून त्या ठिकाणी पर्यंत 2 आकडे या ठिकाणी गुण संख्येमध्ये वाढतोय. आता अशा पद्धतीचा खेळ की दोन्ही संघाचे पाहिले ना तर प्रारंभीचे आणि प्रमुख चढाईपट्टू मैदानाच्या बाहेर आहेत. गोलकोट संघाचा विचार केला तर नक्कीच पारस मैदानाच्या बाहेर आहे. वेळी संघाचा विचार केला तर नक्कीच साजन मैदानाच्या बाहेर आहे. परंतु जर पाहिले ना तर आकडेवारी या ठिकाणी स्थिरावलेली आहे. दोन्ही संघांचा असा निर्धार आहे का दोन्ही संघांना जर पाहिलं तर ह्या स्पर्धेचा आणि ह्या सामन्याचं महत्व माहीत आहे. ज्यांना ह्या सामना जिंकण्याकरिता अनेक प्रकारच्या रीती आहेत. परंतु खेळ देखील आपण या ठिकाणी पाहतोय ज्यांनी नक्कीच इथपर्यंत येण्याकरिता अनेक कष्ट केलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये स्पष्ट दिसत आहेत. अशा प्रकारचा हा संघ अशा प्रकारचे हे खेळाडू या ठिकाणी आहेत ज्याने देखील पहिले तर तालुक्याचं जिल्ह्याचं अन्यथा राज्याचं देखील प्रतिनिधित्व करून या स्पर्धेत काही खेळाडू देखील घेऊन गेलेत. परंतु ज्याच्यातील हे 2 संघ आहेत एक बाजूस ज्याला आपण पाहिलं तर वेहेळचा संघ एक टॉपचा संघ आहे आणि ज्या संघाच्या नावाचा उल्लेख मी कालच्या दिवसात देखील केला की चिपळूण तालुक्यात अनेक स्पर्धा होत असतात आणि परंतु प्रत्येक संघाचं एकच स्वप्न असतं की आम्हाला मात्र या ठिकाणी सर्वात मोठी स्पर्धा आई महाकाली कुंभारडी यात्रेची स्पर्धा ती जिंकण्याचं नक्कीच या संघाचं स्वप्न होतं आणि त्या संघाचं या ठिकाणी स्वप्नपूर्ती झालेली आहे. म्हणजेच ते अंतिम चषकावरती नाव कोरलं होतं. वक्रतुंड गोलकोट
ही तिसरी चढाई या ठिकाणी करतोय. आता मात्र सर्वांच्या नजर याच्यावरती असतील, कारण कोपराक्षक या ठिकाणी सौरभ देखील आहे, त्याचा बंधू या ठिकाणी साहिल देखील असणार आहे, परंतु त्याच प्रसंगी या ठिकाणी पाहायचं, परंतु इथे पाहायचं एका चढाईत दोन्ही बंधूंना या ठिकाणी बाद केला जातोय. साहिल आणि सौरभ ह्या दोन्ही खेळाडूंना एकाच चढाईत या ठिकाणी बाद घेतला जातोय आणि बाद केल्यानंतर इथे चर्चासत्र लागणार. चांगली चढाई तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय की आता जर पाहिलं ना तर नक्कीच इथे स्टेबल अशा प्रकारची या ठिकाणी गुणसंख्या पाहतोय. परंतु एक वेळ असं देखील होता की एक कळंबस्थ गावातील स्पर्धा होती, ज्याच्यामध्ये देखील शिवसंघर्ष वेळे आणि वक्रतुंड गोळकोट असा सामना झाला होता. परंतु त्या सामन्यात वक्रतुंड गोळकोट हा संघ या ठिकाणी विजयी झाला होता. परंतु ज्या सामन्यात गोळकोट संघ जिंकला होता, परंतु आज या ठिकाणी पाहायचं एकंदरीतच 1-2 नव्हे तर 4 खेळाडू नक्कीच मैदानाच्या बाहेर आहेत. त्याच प्रसंगी आपण युवराजला देखील या ठिकाणी त्याचं नक्कीच चढाईमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे. परंतु आगमन झाल्यानंतर पहा आता व्यूहरचना अशी आहे की एक संघ, दोन्ही संघांकडे संधी आहेत. एका संघाकडे अशा प्रकारची संधी आहे की आम्ही लोन देऊ शकतो आणि एका संघाकडे अशा प्रकारची संधी आहे की आम्ही या ठिकाणी सुपर टॅकल करणार आणि याच सामन्यात पुन्हा एकदा आघाडी मिळवणार. परंतु कोणत्या तरी एका संघाला ती कामगिरी करताना या ठिकाणी आपण पाहणार. म्हणजे आता हा सामना तिसऱ्या चढाईपर्यंत झाला आणि हा टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर याचकरिता होतोय. टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर याचकरिता होतोय की नक्कीच चढाईचा क्रमांक 3 आहे, परंतु ज्याला 1 नंबरचं काम या ठिकाणी करावं लागेल. नक्कीच लेफ्ट हँड राईट मध्ये या ठिकाणी वारंवार चढाई केली जाते, त्या ठिकाणी चाणक्य अशा प्रकारची नजर अक्षयच्या दिशेने देखील आहे. परंतु याच्यावर पाहायचं आहे इथे एकंदरीतच एकाच चढाईत 2 खेळाडू या ठिकाणी बाद केले जातात. डावा कोपराक्षक अक्षय आणि उजवा कोपराक्षक अभि हे 2 खेळाडू नक्कीच मैदानाच्या बाहेर जातात. अशा प्रसंगी हा शेवटचा खेळाडू नक्कीच प्रेमच्या माध्यमातून आपण चढाई या ठिकाणी पाहतोय. जो खेळाडू इथे मात्र दाखल झाला जो शेवटचा आहे, परंतु त्याला कोणत्या तरी खेळाडूला स्पर्श करावा लागेल, अद्याप त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कारण की जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ हाती झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ हाती झाल्यानंतर आता जर पाहिलं तर बोनस गुण वेहे संघाला प्राप्त होतोय, परंतु या ठिकाणी लोन स्वरूपाचे जे 3 अंक आहेत ते गोळकोट संघाला प्राप्त होत आहेत. टाइमआउट देखील घेतला जातोय. नक्कीच या ठिकाणी मंचावरती देखील मान्यवर त्यांच्या दिशेने देखील बघतो, परंतु याच्यानंतरचं देखील शेड्यूल अशा पद्धतीचं आहे की जे मान्यवर या ठिकाणी दाखल झाले ते फक्त आजच्या दिवसातील नव्हे तर सलगचे 3 दिवस आम्ही ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या आजच्या दिवसानंतर सलगच्या 3 दिवसातील या स्पर्धेतले प्रमुख अशा प्रकारचे अतिथी मान्यवर आहेत, त्यांच्या नावाचा उल्लेख देखील मी केला. फक्त मी नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात देखील असं कोणतं गाव नाही की जिथे सरांचं नाव नाही. म्हणजेच आदरणीय सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब हे देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचा मी अशा प्रकारचा उल्लेख केला की प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे एक प्रमुख अशा प्रकारचे या ठिकाणी नेते देखील आहेत. तदनंतर या ठिकाणी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे सन्माननीय अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांच्या समेत या ठिकाणी पाहिलं तर अजून एक अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व म्हणजेच सन्माननीय आदरणीय विनोदजी झगडे सर ते देखील या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून जर पुढील अशा प्रकारचं जर पाहिलं ना विश्लेषण, कारण काहीच मिनिटांच्या कालावधीनंतर या सामन्याचं मध्यांतर होणार आहे. नंतर या ठिकाणी नक्कीच आम्ही सरांच्या दिशेने बांधणार आहोत. सरांच्या माध्यमातून याच स्पर्धेला थोडंसं या ठिकाणी पाहिलं ना तर संबोधित केलं जाणार आहे. सर आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. त्यानंतर या ठिकाणी त्याचा सत्कार देखील केला जाणार आहे, कारण त्यांना देखील पुढील कार्यक्रमाकरिता या ठिकाणी जायचं आहे. अशा प्रकारचे मान्यवर आहेत, अशा प्रकारची स्पर्धा आहे, म्हणजे उत्तम मान्यवर आहेत आणि उत्तम स्पर्धा आहे. दोन्ही अशा प्रकारचं चांगलं कौशल्य या ठिकाणी पाहतोय. परंतु आता या ठिकाणी पाहायचं आहे कोपराक्षकाच्या माध्यमातून केली जाणारी ही एक बेस्ट अँकर होल्ड या ठिकाणी पाहिला आपण. सौरभने एक चांगली पकड करून दाखवली, ज्याने विजयातला अंतर थोडंसं कमी झालेले, परंतु अशा प्रसंगी ऍक्टिव्ह झालेले खेळाडू या ठिकाणी पाहतोय, ज्याने जर पाहिलं तर नक्कीच एकंदरीत अजून एक चांगली पकड केली जाते. गौतमच्या माध्यमातून ही अजून एक चांगली पकड या ठिकाणी केली जाते. एक कोपराक्षक खेळाडू नक्कीच प्रतिस्पर्धी संघातील जो खेळाडू आहे
ज्याला जास्तीत जास्त टॅकल करण्याचा निर्धार घेऊन या ठिकाणी दाखल झालाय। आता 7-12 7-12 म्हणजे खऱ्या अर्थाने हा 7-12 आहे, परंतु 7-12 अशा प्रकारचा आहे की त्याच्यावरती पाहिलं तर 7-12 असा असतो की कोणाचं तरी 7-12 या ठिकाणी नाव वाढवलं जातं आणि कोणाचं तरी कमी केला जातो, परंतु इथे कमी करायचं नाहीये। दोन्ही संघाला या ठिकाणी हा जो 7-12 आहे ज्याच्यावरती आपलं नाव इथे वाढवून ठेवायला लागतं, कारण ही 5 गुणांची आघाडी आहे आणि सामन्याचा कालावधी मी सांगितला की आजच्या दिवसातील जे सामने आहेत ज्यांचे कालावधी जास्त असतील म्हणजेच 15-5-15 अशा एकंदरीतच 30 मिनिटांच्या कालावधीचा हा सामना आहे आणि त्याच्यातीलच पहिल्या डावाचा पहिल्या हातचा खेळ या ठिकाणी पाहतोय। पहिल्या हातचा खेळ पाहत असताना वेळेत संघ देखील पिछाडीवरती अशा प्रसंगी या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच यादव सरांचे सहकारी देखील मंचावरती दाखल आहेत, त्याचप्रमाणे विनोदजी झगडे सरांचे देखील सहकारी या ठिकाणी दाखल आहेत। त्यांचा देखील या ठिकाणी योग्य रीतीने सत्कार आणि या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि प्रथमतः या ठिकाणी सत्कार आणि सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा केला जातोय ते म्हणजेच आदरणीय सन्माननीय जनार्दनजी पवार सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि जनार्दनजी पवार सरांचा या ठिकाणी सन्मान करण्याकरिता विनंती असेल या स्पर्धेचे सर्व राहुलजी पवार सर आपल्यास विनंती आहे की आपण जनार्दनजी पवार सरांचा सन्मान करायचा आहे। ज्यांच्याबद्दल सांगायचं झालं ना तर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे या ठिकाणी जे नेते आहेत अशा प्रकारचे या ठिकाणी जनार्दनजी पवार सर ज्यांचा इथे याच मंचावरती सन्मान केला जातो। अशाच महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे मान्यवर देखील या ठिकाणी आहेत आणि तदनंतर देखील इथे या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे ते म्हणजेच संजयजी डेरवणकर सर हे देखील मंचावरती आहेत, त्यांचा देखील योग्य रीतीने सन्मान केला जाईल। यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जे सचिव आहेत राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी शरदचंद्रजी पवार गटाचे सहसचिव आहेत अशाच प्रकारचे संजयजी डेरवणकर सर यांचा या ठिकाणी सन्मान होईल आणि त्यांचा पुन्हा एकदा सन्मान आणि सत्कार योग्य रीतीने करण्याकरिता स्पर्धेचे सर्व राहुलजी पवार सर आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्माननीय आदरणीय संजयजी डेरवणकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सन्मानचं स्वरूप या ठिकाणी पाहिलं तर किती टाळ्यांचा गजर होते, तर मात्र ह्याच आयोजकांच्या माध्यमातून मानाची शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि ह्याच 2024-25 स्पर्धेचे या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी गुलजारजी गोलंदाज या ठिकाणी आहेत जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि सन्मान करण्याकरिता पुन्हा एकदा राहुल सर आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते गुलजारजी गोलंदाज जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांचा देखील या ठिकाणी योग्य रीतीने सन्मान करायचा आहे। कारण हे मंच अशा प्रकारचा आहे की जिथे नियमावली पहिल्या दिवसापासून वापरली जाते अतिथी देवो भव, अतिथी देवो भव आणि हे जे मान्यवर आहेत ते आमच्याकरिता अतिथी आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने विशेष अशा प्रकारचे सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय। प्रत्येक व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी चांगला सत्कार होताना या ठिकाणी आपण पाहतो अशा प्रकारचे हे मान्यवर आहेत। तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर रोहनजी सकपाळ सर देखील या ठिकाणी हे जे देखील स्वीय सहाय्यक आहेत अशाच प्रकारच्या रोहनजी सकपाळ सरांचा याच बरोबर मंचाच्या मध्यभागी या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। रोहनजी सकपाळ सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो कारण हे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहेत जे नेहमीच या ठिकाणी साहेबांच्या पाठीमागे या ठिकाणी ढाल म्हणून उभे असतात। अशा ह्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान होतो म्हणजे खऱ्या अर्थाने हा साहेबांचा या ठिकाणी हा सन्मान आहे। अशा जे साहेबांचे नेहमी अंगरक्षक म्हणा स्वीय सहाय्यक म्हणा अशा पद्धतीमध्ये जे कार्यरत असतात अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सत्कार आणि या ठिकाणी सन्मान होताना आपण पाहतोय। एक चांगल्या वक्तव्यावरती या ठिकाणी सन्मानचा सत्कार झाला आणि सरांना देखील पाहिलं तर प्रशांतजी यादव साहेब त्यांच्या समवेत विनोदजी झगडे सर त्यांना पुढील कार्यक्रमासाठी देखील नियुक्त व्हायचं आहे, त्यांना पुढील वाटचालीकरिता त्यांना पुढील या ठिकाणी आयुष्यातील भावी वाटचालीकरिता देखील शुभेच्छा देतात। धन्यवाद सर। आम्ही आपल्या या ठिकाणी आमचे भाग्य समजतो की आपली शुभ पावले या स्पर्धेला लागली आणि ह्या स्पर्धेला आपण 4 लावण्याचं काम केलं जातंय। पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच सर, आपण आपल्या आयुष्यातला मोलाचा वेळ या ठिकाणी दिलात। कारण असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये पैसा महत्वाचा आहे, असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये पैसा महत्वाचा आणि पैशाबरोबर वेळ देखील महत्वाची आहे आणि हे संपूर्ण जे मान्यवर आहेत जे त्यांच्या आयुष्यातला एक अनमोल अशा प्रकारचा वेळ ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिला आणि ह्या स्पर्धेत खऱ्या अर्थाने 4 लावण्याचं काम या ठिकाणी केले आणि त्याच मान्यवरांचा पुन्हा एकदा मी या ठिकाणी उल्लेख करतो। याच्यामध्ये ज्या सलगच्या 3 दिवसाचे प्रमुख अशा प्रकारचे अतिथी आदरणीय सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब जे या ठिकाणी प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे प्रमुख नेते आहेत, त्याप्रमाणे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष देखील आहेत, त्यांच्या समेत
विनोदजी झगडे सर. मात्र या ठिकाणी शिवसेनेच्या ठिकाणी एक प्रमुख अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख या पदावरती कार्यरत अशाच व्यक्तिमत्वाचं देखील थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात, आपला अनमोल क्षण या ठिकाणी दिलात, त्याच्याबद्दल या ठिकाणी नक्कीच धन्यवाद तुमच्याकरिता दिला होतो. कारण मी सांगितलं की सलगचे 3 दिवस पहिल्या दिवसापासून अंतिम फेरीपर्यंत हे मान्यवर आहेत ते इथपर्यंत येतच राहणार आहेत आणि मान्यवर देखील येत राहणार आहेत, स्पर्धा देखील चालू राहणार आहेत. अशा प्रकारची चांगली नियमावली या ठिकाणी आहे आणि त्याच नियमावलीत बंधित केलेली ही स्पर्धा या ठिकाणी पाहतो आणि सलगचे 3 वर्ष अशाच पद्धतीने आणि अशाच ताकदीचे आपण या ठिकाणी क्रीडा स्पर्धा पाहतोय. उर्वरितातल्या या ठिकाणी काही मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. उर्वरितातल्या या ठिकाणी काही मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे, परंतु त्याच प्रसंगी जर पाहिलं ना कालावधी आहे शेष, परंतु हे त्यामध्ये आहे विशेष की या ठिकाणी पाहिलं तर शिवसंघर्ष वेळे नक्कीच ज्याला आता खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे संघर्ष करावा लागणार आहे. शिवसंघर्ष वेळे संघ आता या ठिकाणी पाहिलं तर 3री चढाई या ठिकाणी केली जाणार आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघात 5 संच आहे आणि 5 संच एकंदरीतच 1 गुण या ठिकाणी प्राप्त होते. पंचांचा निर्णय देखील इथपर्यंत येईल. थर्ड रेट वक्रतुंड गोलकोट संघ. आता मात्र पहा बागील चढाई 3ऱ्या गुण प्राप्त झाला होता, परंतु आता देखील तशी सिच्युएशन या ठिकाणी आहे. परंतु आता प्रतिस्पर्धी संघात संपूर्ण संच या ठिकाणी फुल हाऊस मैदानामध्ये या ठिकाणी पाहतोय, परंतु या खेळाडू देखील ह्या चालू सामन्यात एकंदरीत सामन्याला खलाटी देणारी चढाई केली होती, 2 गुण प्राप्त केले होते, परंतु 2 गुण प्राप्त केल्यानंतर आता मात्र साहिलच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा बद्ध विषयाने केलेली ही पकड आहे. चांगली पकड देखील होते, तोपर्यंत मी देखील थांबतोय आणि चांगलं गाणं देखील तुमच्या समोर घेऊन येते. नक्कीच या ठिकाणी पाहायचं एकंदरीतच आघाडी कशा पद्धतीने कमी केली होती, कारण जेव्हा आपण पहिल्या डावाचा खेळ थांबवला होता तेव्हा 7-12चा मी उल्लेख केला होता, म्हणजे 7-12 अशा प्रकारची गुणसंख्या होती. त्यानंतर ती आता आकडेवारी प्रतिस्पर्धी संघाला 12 वरती थांबवलं जातंय, परंतु स्वतः त्या ठिकाणी 4 गुण प्राप्त केल्यानंतर 5 गुणांची आघाडी तिथून कमी झाली आणि आता मात्र 11 विरुद्ध 12 आता मात्र 11 विरुद्ध 12 अशा प्रकारची एक चांगली लढत, एक जवळची लढत या ठिकाणी आहे. ती सर्व क्रीडाशी इथपर्यंत दाखल याच करिता दाखल झाले, कारण जिंकतोय कोण हरतोय कोण याच्यापेक्षा खेळ कशा पद्धतीने होतोय, तर खेळ अशा पद्धतीने होतोय आणि सामना कसा जिंकला जातो तर सामना असा जिंकला जातो, हे दोन्ही संघांनी इथपर्यंत आम्हाला सांगितलेलं आहे आणि अशाच पद्धतीचा या ठिकाणी खेळ. आता मात्र पहा दोन्ही संघाला संधी याच करिता आहे. एक संघाचा नक्कीच निर्धार असणार की आम्ही ह्या खेळाडूंना बाद करणार आणि नक्कीच आम्ही लोणच्या दिशेने वाटचाल करणार, परंतु प्रतिस्पर्धी संघ घास घेऊन या ठिकाणी बसलेला आहे आणि या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचा सुपर डेकरची संधी आहे. त्याच प्रसंगी परत तर उजवा कोपरक्षक रोहितला या ठिकाणी टच केला जातोय, रोहितला या ठिकाणी पायाला स्पर्श होतोय, तो खेळाडू नक्कीच मैदानाच्या बाहेर जातोय. आता मात्र आकडेवारीच्या दिशेने पहा 12-12 अशा प्रकारची आकडेवारी या ठिकाणी आहे, म्हणजेच समसमांतर अशा प्रकारची समतोल. जेव्हा 2 संघ एकत्र येतात ना, जेव्हा 2 समतोल अशा प्रकारचे संघ एकत्र येतात तेव्हा मात्र समसमांतर अशा प्रकारची कामगिरी देखील या ठिकाणी असते, परंतु ही कामगिरी याच्यामध्ये एक नवीन खेळाडूचं देखील या ठिकाणी आगमन होईल, कारण इथे परत सबस्टिट्यूट अशा पद्धतीने तुमच्या संघाला ज्या पद्धतीचा या ठिकाणी खेळाडू पाहिजे त्याच पद्धतीचा खेळाडू इथपर्यंत तुम्ही 5 वेळा या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकता. अशा प्रकारचा या ठिकाणी अवलंब केला जातोय. चांगल्या प्रकारचे नियम आहेत, त्याचा नक्कीच योग्य वेळी या ठिकाणी वापर होतो. परंतु आता साईडने पहिला जो बोथ साईड रेड आहे, ज्याला नक्कीच दोन्ही साईडने या ठिकाणी चढाई करता येते अशा पद्धतीचा खेळाडू असेल. परंतु इथे पहा गौतम देखील कोपरक्षक या ठिकाणी पाहतो, परंतु त्यानंतर या ठिकाणी पाहायचा हा खेळाडू पकड करणार का, पकड करण्याचा प्रयत्न करीत असताना जर पाहिलं तर नक्कीच सुपर डॅगल या ठिकाणी होते. याच पद्धतीने एक महत्वपूर्ण अशा प्रकारची सुपर डॅगल या ठिकाणी केली जाते. 2 पॉईंट वाढले, महत्वपूर्ण अशा प्रकारची ही सुपर डॅगल या ठिकाणी केली जाते. ज्याने पाहिलं ना तर 1 गुण प्राप्त झालाय, 2 गुण प्राप्त झालेत, परंतु एक खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय. 12 विरुद्ध 14, परंतु सलगची आता ह्याच गोलकोट संघाची देखील ही या ठिकाणची 3री चढाई असेल. गोलकोट संघाची देखील या ठिकाणची ही 3री, म्हणजे अजून या ठिकाणी जर ह्या चढाईत पकड झाली, परंतु पकड होत असताना आपण जर पाहिलं, पकड होत असताना या ठिकाणी जर पाहिलं
तर त्याच प्रसंगी खेळाडू बाद झालाय, परंतु या ठिकाणी एक गुण देखील प्राप्त केलेला आहे. परंतु आता या ठिकाणी शेवटचे दोन खेळाडू, आता मात्र सर्वोत्तम पकडपटू या ठिकाणी आहेत. डावा कुप्राक्षक आपण पार्थिवला देखील पाहतो, त्यानंतर या ठिकाणी पाहायचा परंतु यावेळी टॅकल आपण असेल तर काय होत आणि या आजच्या दिवसातलं एक सर्वोत्तम बेस्ट टॅकल या काय पकड या ठिकाणी केली जाते. कारण असं समजलं की चढाईपट्टूच फक्त या ठिकाणी सामने जिंकवत नसतात, तर आमचे पकडपट्टू देखील सामने जिंकू शकतात. हे भाष्य आणि हे वाक्य नक्कीच आता या ठिकाणी पाहतोय. कारण सलगच्या या ठिकाणी पाहिलं ना तर 2 सुपर टॅकल या ठिकाणी केले जातात. कारण दोन्ही वेळेला पाहिलं तर 2-2 खेळाडू मैदानामध्ये होते. अशा प्रसंगी या ठिकाणी जास्तीत जास्त जी संधी आहे ती या ठिकाणी चढाईपट्टूंना असते. परंतु चढाईपट्टूंना ती संधी असताना त्याच वेळी जर पाहिलं तर पकडपट्टू मात्र ही कामगिरी या ठिकाणी करता येते. नंतर यावेळी देखील हे एकंदरीत 3चा संच आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघात ज्याने 2 सुपर टॅकल झालेत ना मित्रांनो, त्याचा फायदा अशा प्रकारे झालाय की 4 गुण प्राप्त झालेत आणि आघाडी देखील तीच पाहतो. म्हणजे जे 2 सुपर टॅकल सोडले तर नक्कीच सामना नक्कीच दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला केलाय. परंतु दोन्ही सुपर टॅकल कुणी केलेत तर याच खेळाडूने केलेत. मॅनप्रॉब वक्रतुंड क्रीडा मंडळ गोकुळ संघाचा गौतम कदमच्या माध्यमातून ही केली जाणारी या ठिकाणी ही पकड. आणि ज्या पकडी करता पाहिलं तर गोकुळ गावाचे उद्योजक ऋषिकेश हरवडे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज इथपर्यंत जमा झालेला आहे. चालू सामना संपायला शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी असेल आणि 5 मिनिटांचा कालावधी असताना वक्रतुंड गोलकोट 17 आणि शिवसंघर्ष वेळी 13. 17 विरुद्ध 13. कबड्डीच्या पटलावरचा निस्तर आकडा मैदानामध्ये आहे. कबड्डीच्या पटलावरचा निस्तर आकडा मैदानामध्ये 17चा पाहतोय, परंतु पारस ज्याने नक्कीच पहिल्या दिवसापासून जास्तीत जास्त तिसऱ्या सक्सेस करण्याचा या ठिकाणी बहुमान मिळवलेला आहे असा खेळाडू या ठिकाणी पाहायचा. चपळाई पहा, एक चांगल्या प्रकारची चपळाई आपण याच खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय. त्यानंतर इथे पाहायचं गिरकीचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्न झाल्यानंतर पहा इथे एक प्रेक्षक अभि मात्र ही चूक करतो. प्रतिस्पर्धी संघ तर नक्कीच तिसरी चढाई असताना देखील ज्याच्यावरती आपण पाहिलं तर साजन नक्कीच मैदानाच्या बाहेर आहे. त्याच प्रसंगी परत हा देखील एक उत्तम अशा प्रकारचा चढाईपट्टू आहे. परंतु ज्याला रोखण्याकरता जर पाहिल्यानंतर गौतम आणि त्याचे सहकारी डावा कुप्राक्षक या ठिकाणी देखील पाहतो, परंतु त्यानंतर या ठिकाणी पाहायचा ते चांगल्या प्रकारची पकड आहे. चालू सामना संपायला शेवटच्या 4 मिनिटांचा कालावधी असेल. शेवटची 4 मिनिटे मात्र फार महत्वाची आहेत याच शिवसंघर्ष वेळे संघाला. कारण एका संघाला आता आक्रमण करून दाखवावं लागेल आणि एका संघाला आक्रमण या ठिकाणी फेटाळून दाखवावं लागेल. कारण एकंदरीतच पाहिले तर त्या ठिकाणी जी आघाडी आहे ती आघाडी देखील जास्त गुणांची आहे. म्हणजेच 13 विरुद्ध 19 6 गुणांची एक चांगली स्थितीमध्ये असलेला हाच गोलकोटचा संघ पाहतोय. ज्याच्यामध्ये ज्या मागील 2 सुपर टॅकल देखील झालं आणि मागील जी पकड झाली तो खेळाडू नक्कीच गौतम या ठिकाणी आपण पाहतोय. ज्याने सामन्याला इथे थांबून ठेवण्याचं काम केलंय, ज्याने प्रतिस्पर्धी संघातील चढाईपटूला इथपर्यंत त्या ठिकाणी पाहिलं ना गुण प्राप्त करून न देण्याचं काम आहे ते याच गौतमने केलेलं आहे. त्याला साथ देखील चांगले भेटते. परंतु सौरभने या ठिकाणी पहा आता मात्र ही 6 गुणांची जी आघाडी आहे. परंतु इथे पाहिलं ना चालू सामना संपायला शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी आहेत आणि 3 मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना जर गुणसंख्या पाहिली तर त्या ठिकाणी 13 विरुद्ध 19 म्हणजे 3 मिनिटांचा कालावधी आहे. प्रतिस्पर्धी संघात 6 गुणांची आघाडी आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला प्रति मिनिटामध्ये या ठिकाणी 2 गुण प्राप्त करावे लागतील. अशा प्रकारे 3 मिनिटांमध्ये जर 6 गुण प्राप्त झाले तर सामना इक्वल होणार आहे. परंतु त्या अगोदर सर्वात मोठं बादळ मैदानामध्ये अशा प्रकारचं गौतम जो नक्कीच जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत चांगले संकेत या ठिकाणी वक्रतुंड गोलकोट संघासाठी वक्रतुंड गोलकोट संघ यावेळची देखील आपण पाहणार आहोत. म्हणजेच एकंदरीतच ही तिसरी चढाई आहे. ज्याने मागील 2 चढाई चांगल्या रीतीने सक्सेस केल्या होत्या अशा प्रकारचा हा खेळाडू असेल. प्रयत्न केला होता. त्यानंतर इथे पाहिलं तर इथे मात्र या ठिकाणची ही पकड या ठिकाणी आपण पाहिली. आता या ठिकाणी आणि युवराची चढाई अनुभवत असताना इथे देखील पाहिले तर थँक्यू डिझाईन
क्रीडानगरीत या ठिकाणी पाहिलं तर रोहनजी बापट जे वकील या पदावरती कार्यरत आहेत. सन्माननीय रोहनजी बापट सर, विनंती आहे नक्कीच आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे, कारण आपली बसण्याची व्यवस्था नक्कीच मंचावरती या ठिकाणी केली जाते. कारण एक चांगले व्यक्तिमत्व दाखवलं होतं आणि चांगला सामना त्यांच्या समोर या ठिकाणी चालू असेल. शेवटची काही मिनिटे आहेत, परंतु आता सुपर टॅकल होणार का याच खेळाला, परंतु शेवटचा 1 मिनिट आहे, परंतु त्या 1 मिनिटामध्ये मित्रांनो आघाडी कोणाकडे आहे तर शिवसंघर्ष वेळे संघाकडे आहे. म्हणजे जर गुण प्राप्त झाला तर हा सामना समान होणार आहे. त्याचकरिता ही पारसची चढाई आपण पाहतोय, परंतु त्यानंतर या ठिकाणी पाहायचं आहे याच ठिकाणी हा 1 गुण इथे मात्र प्राप्त होतोय. म्हणजेच सामना या ठिकाणी पुन्हा एकदा इक्वल झालेला आहे. परंतु त्याच प्रसंगी नवीन खेळाडू मैदानामध्ये म्हणजे असं देखील होऊ शकतं मित्रांनो की या दुसरा सामना इक्वल सुटू शकणार आहे की नक्कीच गुण प्राप्त होणार ते मात्र येणारी ही साईची चढाई ठरवणार आहे. मी सांगितलं की दोन्ही संघ अशा पद्धतीचे होते. गोलकोट संघ जो या ठिकाणी पहिल्या वर्षीत फायनल मध्ये दाखल झाला होता, एक संघ या ठिकाणी शिवसंघर्ष वेळेचा संघ जो दुसऱ्या वर्षामध्ये या ठिकाणी फायनल मध्ये दाखल झाला होता, परंतु तिथपर्यंत आता तिसऱ्या वर्षामध्ये फायनल मध्ये जाण्याकरिता समान कामगिरी आहे. म्हणजे नक्कीच याच्यानंतर पंचांचा निर्णय फार महत्वाचा आहे की नक्कीच अजून चढाई मिळणार की हा सामना इक्वल होणार, ज्याच्याकरिता अजून आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. एकंदरीतच नक्कीच कोणताही संघ या ठिकाणी प्रयत्न करण्याचा या ठिकाणी निर्धार दिसत नाही. म्हणजे नक्कीच या वर्षातला हा दुसरा सामना आहे ज्याचं चित्रीकरण नक्कीच समसमांतर असेल. आतापर्यंत खेळ नक्कीच अर्ध्या तासाचा मित्रांनो खेळ झाला, 30 मिनिटांचा खेळ झाला, 20-20 गुण प्राप्त झाले, परंतु कोणत्याही संघाने जास्त आघाडी नाहीये. कोणताही संघ बिचारी